नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एनडीपीएस पथकातील पोलिसांवर मिरची पावडर हल्ला करून केले आरोपी अब्रार निसार शेखला फरार. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक सह 4 जखमी. मिरची फेकणारे 6 जण ताब्यात. शिवकालीन व ऐतिहासिक 1 दिवसीय शस्त्र प्रदर्शनाचे शुभारंभ. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडला सोहळा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. बायजीपुरातील संजय नगरात ड्रग्ज एजंटला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर तिखटाच्या पाण्याचा मारा करत चप्पल, बूट फेकून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 7 ला घडली आहे. या हल्ल्याच्या आड ड्रग्ज एजंट शेख अब्रार शेख निसार वय 24 राहणार गल्ली क्रमांक 10 संजय नगर याला पळवून लावण्यात आलाय. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अब्रार निसार शेखच्या कुटुंबियांनी कारवाईसाठी आलेल्या एनडीपीएस पथकावर हल्ला केला. घरातील तिखट पावडर पाण्यात मिसळून पथकावर फेकण्यात आली, ज्यामुळे 3 अधिकारी आणि कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या गोंधळाचा फायदा घेत अब्रार निसार शेख पळून गेला, मात्र त्याच्या कुटुंबातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. एनडीपीएस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार बायजीपुरा येथील गल्ली क्रमांक 6 मध्ये मोठ्या प्रमाणात बटन गोळ्यांचा साठा असल्याची माहिती मिळाली. कारवाईसाठी 4 ते 5 पोलीस गल्लीत शिरताच काही नागरिकांना संशय आला आणि काही महिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे पथकानं तातडीनं अतिरिक्त मदत मागवली आणि थेट आरोपीच्या घरी धाड टाकली. दरवाजा उघडताच घरातील महिलांनी तिखट पाण्यानं पथकावर हल्ला केला आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. परिस्थिती हाताळत पथकानं घरात प्रवेश करून तपासणी केली. त्यात 210 बटन गोळ्यांचा साठा आणि नायलॉन मांजाची चक्री जप्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मोहम्मद कैफ या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 2 स्ट्रिप बटन गोळ्या जप्त झाल्या होत्या. चौकशीत त्यानं अब्रार निसार शेखकडे मोठ्या प्रमाणात बटन गोळ्यांचा साठा असल्याची माहिती दिली. हल्ल्यामुळे पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संजीवनी शिंदे आणि अंमलदार मारुती गोरे यांच्या डोळ्यात तिखट पाणी गेलं. त्यांनी पडदे आणि पाण्याचा आधार घेत डोळे साफ केले. त्याचवेळी अन्य पथकानं हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकानं शेख मोहम्मद कैफ शेख मोहम्मद इसार याला नशेच्या गोळ्यांसह अटक केली होती. त्याच्या चौकशीतून शेख अब्रार शेख निसार याचं नाव समोर आलं होतं. शेख अब्रार विविध अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचं त्यानं सांगितल्यानं पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी सहकाऱ्यांसह अब्रारच्या घरी धडक दिली. त्यांनी घरात प्रवेश करताच अचानक तिखटाच्या पाण्याचा मारा झाला. सर्वात पुढे असलेले पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि अन्य यांच्यावर तिखट पाण्याचा मारा करण्यात आला. त्यांच्या डोळ्यांसह संपूर्ण शरीरावर तिखट पडलं. त्यामुळे काही क्षण पोलिसांना तिथेच थांबावं लागलं. त्यानंतर पोलिसांवर चपला, बूट, वजन काटा फेकून मारण्यात आला. मात्र पोलिसांनी माघार न घेता घरात प्रवेश करत नशेच्या 210 गोळ्यांचा साठा, हुक्का, नायलॉन मांजाची रील जप्त केली. अब्रारला कुटुंबियांनी गच्चीवरून पळवून लावलं, त्यामुळे तो हाती लागू शकला नाही. मोहम्मद कैफ अब्रारसह पोलिसांवर हल्ला करणाऱ्या मिजबा शेख हसन, आसमा शेख हारून, अब्रारची पत्नी नाझिया, प्रवीणा शेख मुन्ना, सायमा शेख यांच्यासह 17 वर्षीय मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अब्रारचे संपूर्ण कुटुंबच अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज तस्करीत सामील आहे. यातून त्यांनी परिसरातही दहशत निर्माण केली असल्याचं उघडकीस आलं असून त्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीनं शिवकालीन व ऐतिहासिक 1 दिवसीय शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलंय. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते रविवारी 16 फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. पारंपरिक वाद्य व ढोल ताशांच्या गजरानं क्रांती चौक परिसर यावेळी दणाणून निघाला होता. नांदेड येथील महाबली शहाजीराजे भोसले संग्रहालयानं संग्रहित केलेल्या एकूण 300 शिवकालीन
मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। शहरातील शिवप्रेमींसाठी संपूर्ण दिवसभर हे शस्त्र प्रदर्शन खुलं असून सर्वांनी याचा आनंद घ्यावा असं आवाहन यावेळी बोलताना दानवेंनी केलंय। सध्याच्या तरुणांना शिवकालीन, मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्राची जाण नाही। छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्यातील सैनिक प्रचंड वजनदार असलेल्या शस्त्रासह कसं युद्ध करत होते याची जाणीव हे प्रदर्शन बघितल्यानंतर झाली। प्रेरणा, शक्ती, ऊर्जा आणि ताकद या प्रदर्शनातून मिळाली असल्याची भावना अंबादास दानवेंनी व्यक्त केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले कुटुंबियांचं जन्मगाव छत्रपती संभाजीनगर आहे। राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचं प्रदर्शन भरवलं जात असून शिवरायांच्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगरातच प्रदर्शन भरवलं जात नसल्याची खंत व्यक्त करत संभाजीनगरात हे प्रदर्शन भरवलं जावं अशी मागणीही दानवेंनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चाललो तर जीवनात कधीच अपयश येणार नाही। शिवरायांची युद्ध नीती आणि प्रशासन नीती आपण विसरत चाललोय असल्याची खंत दानवेंनी व्यक्त केली। सकाळपासून भरलेल्या या प्रदर्शनास मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी भेट दिली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहर संघटक सचिन तायडे यांनी केलं। हिंदवी स्वराज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल नाणी शिवराई, शिवरायांची दुदांडी नाणी रायगडी शिवराई, पेशवेकालीन मराठा नाणी खंडा तलवार, गुर्ज मराठा धोप, विजयनगर साम्राज्य कट्यार, वाघनख, ब्रिटिश तलवार, भाला, कत्ती तलवार, मराठा तलवार, मुघल तलवार, माडू, दांडपट्टा, ढाल, तोफ गोळा, तोफ, कुलपी गोळा, जबरदंड, जननाळ, तेगा तलवार, मराठा कट्यार, मुघल कट्यार, गड किल्ल्याचं कुलूप, तलवार, कुकरी, अंकुश, चिलानम, बिचवा, धनुष्यबाण, राजपूत तलवार, खंजराली, जांबिया व गुप्ती असे एकूण 300 शिवकालीन व ऐतिहासिक शस्त्र यावेळी प्रदर्शनाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेत। सोमवार 17 फेब्रुवारी रोजी क्रांती चौक इथं सायंकाळी 4 ते 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाळणागीत सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व मानवंदना कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 9 वाजता मराठेकालीन शस्त्रांचं साहसी खेळ संपन्न होणार आहेत। याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, विजय वाघमारे, संतोष खिंडके, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, शहर संघटक सचिन तायडे, कामगार सेनेचे नेते प्रभाकर मते पाटील, उपशहर प्रमुख सुरेश मामा पवार, प्रकाश कमलानी, राजेंद्र दानवे, संजय हरणे, नितीन पवार, बापू कवळे, सुगंध कुमार गडवे, बापू पवार, श्रावण उधाधे, जयसिंग हेलिये, अनिल लहाने, प्रमोद ठेंगडे, प्रवीण दुबिले, गोरख सोनवणे, अनिल थोटे, राहुल थोरात, गणेश मुगल, सलीम खामगावकर, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक मीना फसाटे, सुकन्या भोसले, शहर संघटक सुनीता अवताडे, सुनीता सोनवणे, सुचिता आंबेकर, अरुणा पुणेकर, रेखा वाहटुळे, अनिता पाटील, शारदा घायवट, नुसरत जहा, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, अविनाश अग्निहोत्री, दिनेश राजे भोसले, नंदू लवडे व रणजित दाभाडे उपस्थित होते। तुमच्या टायगरचे दात फडणवीसांनी काढले असून आधी ते सांभाळा असं आव्हान उभाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला केलं असून शिवसेना संपू शकत नाही असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। मला असं वाटतं तुमचा जो टायगर आहे त्याच्या आता फडणवीसांनी दात काढून घेतलेले आहेत, त्यामुळे आधी तुम्ही ते सांभाळा, नंतर आमच्याकडे बघा, अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो, आव्हान करतो। आणि शिवसेना हे संघटन बाळासाहेबांनी निर्माण केलेलं, हे काही असे अनेक लोक सोम्या गोम्या आमच्याकडे आत्तापर्यंत येऊन गेले या महाराष्ट्रात, त्यांनी शिवसेना संपवण्याची वल्गना केलेली आहे, परंतु तेच संपलेले, आता मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु तेच संपलेले, त्यांचंच अस्तित्व शून्य झालेलं आहे। शिवसेनेचं अस्तित्व कधीही संपू शकत नाही। कोकणामध्ये आपले नेते जास्त जात आहेत, त्या ठिकाणी पाहणी करतायत, तर विरोधक असं म्हणतात की डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोकणातले दौरे करताय। दौरे करणं ही शिवसेनेची एक सिस्टीम आहे, नेत्यांचं असेल, संपर्क प्रमुखांचं असेल, जिल्हा प्रमुखांचं असेल, आणि काही ठिकाणी लोक गेले असेल तर आता त्या रिक्त जागा झाल्या असेल तर त्या भरल्याच पाहिजे ना, त्याला काय डॅमेज कंट्रोल थोडी म्हणतात, त्याला संघटनात्मक जी पुनर्बांधणी ते म्हणतात। आणि ठीक आहे, संघटनेतून 4 लोक गेले असतील तर 4 लोक येतात पण संघटनेत, ठीक आहे, तुम्ही जाणाऱ्याचा गवगाव करता पण येणाऱ्याचा कोणी गवगाव करत नाहीये। शिवसेनेची कोणती जागा रिक्त राहिली अशातला काही भाग नाहीये।
त्यामुळे शिवसेना एक संघटन आहे, हे संघटन ताकदीनंच उभं राहील. मागच्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्या तर शिवसेना बऱ्याच ठिकाणी थोड्या मतांना हरलेली आहे, काय फार मतांनी दारुण पराभव झाला असा एका अर्ध्या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी तर लढत दिलेलीच आहे ना ताकदीनं. एकनाथ शिंदेंनी जर तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं रामदास कदम म्हटले आणि आदित्य ठाकरेंचा त्यांनी पेगविन असाही उल्लेख केलाय. आता ज्याचं मीठ खाल्लं त्याच्यावरच उलटं बोलणं, याच्यापेक्षा नमक हरामी याच्यापेक्षा दुसरा शब्द काय देता येईल त्याला? नमक हरामी एवढाच शब्द देता येईल त्याला. महानगरपालिका विशेष पथकाकडून मुजीब कॉलनी येथील अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आला असून अनधिकृत प्लंबर वरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मुजीब कॉलनी इथं अनधिकृतरित्या नळ कनेक्शन देणाऱ्या अनधिकृत प्लंबर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार मोहल्ला मुजीब कॉलनी कटकट गेट मुख्य पंपिंग जलवाहिनीवर अनधिकृत नळ कनेक्शन काही लोक घेत असल्याचं कळालं. यानुसार संध्याकाळी 7:30च्या सुमारास मुख्य पंपिंग जलवाहिनीवरून काही लोकांना अनधिकृत नळ कनेक्शन देत असल्याची तक्रार विशेष पथकाकडे कार्यकारी अभियंता KM फलक यांनी पाठवली. सदर प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल घेत सदरील ठिकाणी पथक अभियंता रोहित इंगळे, सदरील विभागाचे वितरण कनिष्ठ अभियंता अनंत राजपूत, अक्षय डुकले, अनधिकृत पथकाचे तुषार पोटपिल्लेवार, सागर डिघोळे, तमीज पठाण, वैभव भटकर आणि स्वप्नील पायकडे सोबत लाईनमन मोहम्मद जुनेद मोहम्मद ताहिर घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक इसम 2 नळ जोडण्या करत असल्याचं दिसून आलं. त्याला विचारणा केली असता त्यानं त्याचं नाव सत्तार असल्याचं सांगितलं. नंतर असं लक्षात आलं की हा सत्तार शेख नामक इसम हा विनापरवाना प्लंबर असून तो मागील काही दिवसांपासून अनधिकृत नळ कनेक्शन देत असल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता अनधिकृत पथकाकडे प्राप्त होत होत्या. परंतु हा प्लंबर सापडत नव्हता. पण वेळेवर प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे हा रंगेहात कनेक्शन देत असताना पकडला गेला. सदरील ठिकाणांहून जवळपास 40 ते 50 फूट पाईप जप्त करण्यात आलेत. सदरील अनधिकृत नळ कनेक्शन देणाऱ्या विनापरवाना प्लंबर विरुद्ध माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत.
तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शिवजयंती 2025 निमित्त शिवजन्म भारतवर्ष का तृतीय वर्ष हा भव्य सोहळा 19 फेब्रुवारी 2025 रोजी आग्रा किल्ल्यावर संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीबाबत आयोजक विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. गेल्या वर्षी शिवजयंती साजरी केली जाते, तिसरं वर्ष असणार आहे. निश्चित हे तिसरं वर्ष आहे आणि सर्वांना आनंद आहे, सर्व शिवभक्तांना आनंद आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्र्याचा जो इतिहास आहे की महाराज किल्ल्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी थांबले, वावरले, त्या प्रत्येक स्थळाचा उजाळा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मागच्या 2 वर्ष दिवाणी आममध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने कार्यक्रम केला. यावर्षी जो प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या आतमध्ये जहांगीर पॅलेस समोर, त्या ठिकाणी महाराज थांबले होते. ती जागा आपल्याला मिळाली, त्याच्यासाठी बराच संघर्ष करावा लागला, परंतु काल आपल्याला परवानगी मिळाली. यावर्षी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम शिवजन्मोत्सवने आग्रा येथील शिवजन्मोत्सव भारत वर्ष का आपण साजरा करणार आहोत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि बहुचर्चित सिनेमाचे छावाचे कलाकार विक्की कौशल हे देखील त्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहे. तसेच राज्यातील विविध मान्यवर देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो की डिजिटली आपण सर्वांनी या कार्यक्रमाने सहभागी व्हावं. मागच्या वर्षी 3 कोटीपेक्षा अधिक शिवभक्त सामील झाले होते. यावेळेस तो आकडा वाढून संपूर्ण भारतातील, देशातील बाहेर असलेल्या सर्व शिवभक्तांनी या शिवजयंतीमध्ये सामील व्हावं. तसंच राज्यामधून आदरणीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब, आशिष शेलार साहेब, रावसाहेब पाटील दानवे साहेब, आमदार परिणय फुके साहेब, केंद्रीय मंत्री आदरणीय बघेल साहेब व विविध मान्यवर, विविध शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला येणार आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी डिजिटली या शिवजयंतीमध्ये सहभागी व्हावे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून भारतीय बहुसांस्कृतिक बहुविविधतेचं प्रतिबिंब आहे. यातून बुद्धाची करुणा आणि परी गाबाहेर ढकललेल्यांच्या वेदनेचा विद्रोह प्रतीत होतो, असं प्रतिपादन विचारवंत डॉक्टर मुस्तजीब खान यांनी सुभेदारी विश्रामगृहात 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या प्रकाशन समारंभात केलंय. 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाचं प्रकाशन अभ्यासक विचारवंत प्राध्यापक मुस्तजीब खान यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून सांस्कृतिक क्रांती घडवली आहे. अजिंठ्याच्या पद्मपाणी बुद्धाच्या हातात पिंपळ पानाऐवजी लेखणीची मशाल दिली आहे. सोबतच या शहराची ठळक ऐतिहासिक ओळख असलेल्या बिबिका मकबऱ्याचा मिनारही दर्शवलाय. संविधानाची मोडतोड सुरू आहे या जळत्या वास्तवालाही या बोधचिन्हातून दर्शवलं आहे. यावेळी प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले यांनी केलं. ते म्हणाले की प्रख्यात चित्रकार राजानंद सुरडकर यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हासह इतरही साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह रेखाटलं आहे. या बोधचिन्हातून विद्रोहाचा वारसा अधिक प्रखरपणे पुढे आणलाय. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकांता गंगाधरजी गाडे, संजय जाधव, संमेलन स्वागताध्यक्ष सतीश चकोर, चित्रकार राजानंद सुरडकर, मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, अनिल कुमार बस्ते, के.ई. हरिदास, प्राध्यापक भारत शिरसाट,
धोंडोपंत मानवतकर, कार्याध्यक्ष खालिद अहमद, सुधाकर निसर्ग, भीमराव गाडेकर, सविता अभ्यंकर, राष्ट्रपाल वानखेडे, अनिल वानखेडे, वजीर शेख, कवी सुनील उबाळे आदींसह मोठ्या संख्येनं विद्रोही संमेलनाचे संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार अनंत भवरे यांनी मानले. 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध चित्रकार राजानंद सुरळकर यांनी रेखाटलं आहे. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे. संविधानानं प्रत्येक माणसाला समान लेखून समता, न्याय, बंधुता, मैत्री, वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्य दिली आहेत. संमेलन बोधचिन्हात भारतीय संविधानाच्या पार्श्वभूमीवर जगाला स्तब्ध करून टाकणाऱ्या अजिंठा लेणीतील पद्मपाणी बुद्धाचा अनुकंपेचा हात आहे. या हातात कालानुरूप स्वयंदीप हो या वचनाला अधोरेखित करणारी लेखणीची मशाल दाखवली आहे. ही लेखणीची मशाल एकाच वेळी स्वयंदीप होण्यासाठी व प्रज्ञेनं सर्वंकष अंधार जाळण्याची प्रेरणा आहे. गुलामीच्या तुटलेल्या शृंखला बीबी का मकबराचा एक मिनार दर्शवला आहे. राजानंद सुरळकर यांनी आजपर्यंत विविध साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह केलं आहेत. विविध नियतकालिकात रेखाटनं केलेली आहेत. विविध शहरात चित्र प्रदर्शन केलेली आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी बांधिलकी असलेले आहेत. आणि आज यात सगळ्यात आनंदाची गोष्ट की आमचे चित्रकार मित्र राजानंद सुरळकर यांनी ज्या पद्धतीने बोधचिन्ह उभं केले, ज्यात या शहरातल्या, या भागातल्या, आपल्या देशातल्या सगळ्या संस्कृतीचं चित्रण या फक्त एका चित्रात संपूर्णपणे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संविधानाचं रक्षण करताना असलेल्या सगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक आपल्या सगळ्या धरोहराची सुद्धा ज्या पद्धतीने तोडमोड होते त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला पुन्हा एकदा जिवंत करून स्वतःचं एक आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. हे व्यक्त करण्याचं जे एक चित्र बोलून जातं ते त्या पिंपळाच्या पानावरती असलेल्या सगळ्या चित्रातून इथे असलेल्या मकबऱ्याचं मिनार आणि सोबतच संविधान, बुद्धाच्या हातात पद्मपाणी पाहण्याची सवय असलेल्या औरंगाबादच्या आणि बाकी सगळ्या लोकांना त्यात लेखणी त्याच्यात देऊन राजानंद सुरळकरांनी जी क्रांती घडवून आणते लेखणी, त्या लेखणीचं प्रतीक आपल्या बोधचिन्हात दिलं. त्या बोधचिन्हाचं अनावरण झालं आणि विद्रोही साहित्य संमेलनाच्या या बोधचिन्हामार्फत आपण साहित्यात होणाऱ्या संपूर्ण मार्जिनलाइज्ड सेक्शनच्या ज्या भावना आहेत, ज्या यातना आहेत, या सर्व आपण मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. सुरेश बनकर यांना कळून चुकलं होतं की उभाटा गटामध्ये काही खरं नाही. विधानसभेच्या वेळेस पैसे घेऊन तिकीट वाटप केलं, त्यातलाच हा प्रकार आहे. पश्चिम मध्ये सुद्धा ठाकरे गटांचा फोटो किंवा त्यांचे बॅनर लावत नाही तरी ते त्यांच्या पक्षात कधीही परत जातील आणि म्हणून उभाटा गटाचे मराठवाड्यामध्ये अस्तित्व राहिलं नाही असं प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. अब्दुल सत्तारांचं मंत्रिपदावर असताना त्यांनी ज्या भानगडी केलेल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं असं देखील टीका त्यांनी केलेली आहे. बघा, रावसाहेबांनी त्यांची ती टीका केलेली, त्याला प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देणार नाही. लव जिहादचा कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि तसाच काही एक प्रकार आता जालना आणि संभाजीनगरमध्ये घडलेला आहे. आजचीच घटना आहे. जालन्याची एक नर्स आहे, तिची हत्या करून तिला पुरण्यात आलं प्रेम प्रकरणातून, त्याचं प्रियकरण आहे. लव जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत. करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहे, म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशांना फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे. बरं, एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पक्षाचे सर्व अमित शहा आहेत, ते तुमच्या पक्षाचे मालक आहेत असं संजय राऊत म्हणतात. आता आमच्या पक्षाचे मालक ठरवणार हा कोण आहे? या दलालांनी आमच्या पक्षाबद्दल बोलू बी नाही. त्यांच्या पक्षाचा प्रमुख कोण आहे हे त्यांनाच माहीत नाही आहे ना. पक्षप्रमुख आहे ते माहीत नाही आहे, कोण नेता आहे ते माहीत नाही. कोणीही उठतं सकाळी बोंबलतं आणि त्यांचा पक्ष चालतो. हवेवर चालणारा हा तो त्यांचा राहिलेला पक्ष आहे. आता शरद पवारांच्या चरणी जे काय ते लीन व्हायचे तिथूनही त्यांना आता लाद बसलेली आहे. म्हणून आता त्यांचा सिरोल ओकचा प्रवेश बंद झाल्यामुळं त्यांची ही संभ्रम अवस्था आहे आणि ते आता फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहेत. काही दिवसांना यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं हे गरजेचं होणार आहे. सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये स्वग्रही परतल्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या घर वापसीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कारण काहीच नाही आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढत होतो. अवघ्या 1000 ते 1200 मतांना माझा पराभव झाला आणि अब्दुल सत्तार नावाचा माणूस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अब्दुल सत्तारनी दुबार नावं, बोगस नावं, जवळपास 25,000 नावं हे मतदारसंघात घुसवले. बोगस मतदान करून ते निवडून आलेले. खरं म्हटलं तर माझाच विजय तिथं झालेला आहे. सर्व
पक्षांनी मला पाठिंबा दिला होता आणि आत्ता मतदारसंघात काम करायचे, जनतेचे काम करायचे, सामान्याचे काम करायचे. मी पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मला कोणाबद्दल त्यांच्याबद्दलही काही रोष नाही आहे. त्यांनी मला मनाचा मोठेपणा दाखवून उमेदवारी दिली होती, सर्वांनी मदत केली, पण आज इच्छा झाली की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा. जनतेचे कामं, सामान्याचे कामं झाले पाहिजे, त्याच्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि अब्दुल सत्तार हा हिंदू लोकांना त्रास देणारा आहे, व्यापारी लोकांना त्रास देणार आहे. त्याला मुकाबला करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा. असं आहे की मुकाबला कसं करणार तुम्ही, कारण तर तो तुमच्याच महायुतीत झाले ना, आता तुम्ही महायुतीचे घटक झाले. महायुतीत जरी असले तरी अब्दुल सत्तारचं आमचं सर्व जग जाहीर आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला काही आता नवीन नाही आहे. अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर आणि शिल्लोडची भारतीय जनता पार्टी आपलं सर्व जग जाहीर आहे, त्याच्यामुळं मुकाबला करणारच आम्ही शेवटपर्यंत त्यांचा. जो जर लोकांना त्रास देत असेल, आता तुम्हाला सांगतो अब्दुल सत्तारने सिल्लोड नगरपालिका त्यांच्या ताब्यात तर नाहीच आहे, आता प्रशासक लागलेले आहे सिल्लोड नगरपालिकेमध्ये. परंतु अब्दुल सत्तारनी ज्या हिंदू वार्डामध्ये हिंदू लोकांनी मला मतदान केलं, त्या वार्डामध्ये 40 मिनटं पाणी पुरवठा चालू होता, आज तो 15 मिनटावर आला. तिथं साफसफाईचे कामं होत नाही. आज परिस्थिती अशी, लढा सुरू राहणार 100%. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. NDPS पथकातील पोलिसांवर मिरची पावडर हल्ला करून केले आरोपी अब्रार निसार शेखला फरार. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक सह 4 जखमी. मिरची फेकणारे 6 जण ताब्यात. शिवकालीन व ऐतिहासिक 1 दिवसीय शस्त्र प्रदर्शनाचे शुभारंभ. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडला सोहळा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.